ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती. माझं नाव अर्जुन शामराव खोडी. मी एक शेतकरी व्यक्ती आहे. माझ्याकडे 8 बिघा शेती आहे. आता आमच्या शेतामध्ये मी जून महिन्यामध्ये 25 जूनला कापूस लावला होता. हा जो कापूस दिसतोय 25 मेचा कापूस आहे. थोडी पावसाने व्यवस्थित उघडीप दिल्यामुळे आता आमचं निन्नी कोडपणी आटोपली आणि शेतकरी थोडासा बेचैन झालेला आहे. कारण बेचैन का की आमच्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही. रासायनिक कीटकनाशकाचं आतोनात मोठ्या प्रमाणावर भाव वाढलेले आहेत. फर्टिलायझर कंपन्यांनी सुद्धा 10, 26, 20, 20, 19, 19 सुपर फॉस्फेट या खतांचा मोठ्या प्रमाणावर भाव वाढून दिलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची अशी गोची होते, एकीकडे मजूर टंचाई, दुसऱ्याकडे पावसाची जी उघडीप भेटत नाही ती म्हणण्यासारखी उघडीप भेटत नाही. आमच्या इथे आज मजूर जे चालू आहे तर ते आम्हाला मजूर खामखेड्याहून मजूर येतं आणि त्या मजुरांना सुद्धा ते परवडत नाही. मजूर आमच्याकडनं 200 रुपये घेतात आणि गाडी भाड्याचं 50 रुपये असा 250 रुपया द्यावे लागतात. तर त्यांचं गाडीवाल्यांचं म्हणणं आहे आम्हाला सुद्धा परवडत नाही. मजूर म्हणतात आम्हाला 200 रुपयामध्ये मजुरी करणं परवडत नाही. म्हणून आम्हाला शेतकऱ्यांची अशी गोची झालेली आहे की शेतकऱ्यांना जे काही शासनाकडनं मदत हवी आहे ती मदत मिळायला पाहिजे. रासायनिक खतांचे भाव कमी झाले पाहिजेत, कीटकनाशकांचे भाव कमी झाले पाहिजेत आणि आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळायला पाहिजे. आता शासनाने जे ठरवलेलं आहे, जे कापसाचे भाव असतात, आता हा कापूस पड्या भावाने व्यापारी घेतात. तर कापसाचा भाव 7,000 तर 8,000 असतो काही वेळेला. आणि आम्ही ज्या वेळेला माल काढतो घरात ओला वाताडा कापूस येतो त्यावेळेला आम्ही अडचणीत असतो. व्यापाऱ्यांकडे जातो. व्यापारी आमचा कापूस 3,000 रुपये क्विंटलने मागतायत. तर म्हणून आम्हाला शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे. कीटकनाशकांचे भाव शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे कमी भावाने व्यवस्थित विकायला पाहिजेत आणि रासायनिकसुद्धा व्यवस्थित आम्हाला खतांचे भाव ठरवून दिले पाहिजेत. अशी आमची शेतकऱ्यांची. आता मला जी माझी मुलाखत घेत आहेत आमचे पत्रकार दीपक भाऊ यांना मी माझी बाईट दिलेली आहे. मी एवढं बोलतो आणि माझं बोलणं संपवतो.